बाहेर बघूनच मला आता चक्कर सारखं व्हायला लागलं. एवढी बोट हलते ना, आपल्या बोट एवढ्या हलायला लागले, गाड्यावर सेन्सर द्यायला लागल्या. तरी एवढी गर्दी नाही. लास्ट टाइम केवढ्या प्रकारे आमची बोट चालू झालेली आहे. ही जे इतकी मोठी आहे, ते मला ना विक्रांत बोट बघायची आहे खरं तर. ती तर किती मोठी असेल. तांग ओय जाधव, काय हिरो दिसतोय इथे बघ. हस, स्माईल. चलो 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 बाबा, 1 तास पूर्ण पाय वळले माझे बसून गाडीवर. एक वन साइड बसू का? बस, बॅग कशी पकडणार? तर आपण हाच थांबा. तरी एवढी गर्दी नाही. लास्ट टाइम केवढी गर्दी होती ना, सगळे गाड्या गाड्या भरल्या होत्या पूर्ण. चला इकडे आता बुलेट लावायची. उतरतो आम्ही. बुलेट लागली आपल्या जागेला. आता कसं आलो बोटीमध्ये? आवडलं तुला? कसं वाटलं? कसं मस्त दाखवा मला. इकडे बघ. चला आता वरती जाऊन बसायचं आपल्याला. हा चला, गाड्या आल्या. चला या. ए साहेबा, पकड ह्याला, ट्रॉलीला. चल, हा पकड. तुला झेपणार आहे? नक्की? हा चल. जायचं कुठून सांग. सांग जायचं कुठून आता. पाण्यातून नको रे गाडी. मस्त वाटतं ना बोटी बिटीचं. चला, गाड्या खाली पार्किंग करतात. ह्याच्या खाली पण पार्किंग असते ना? ह्याच्या खाली पण आहे पार्किंग? बापरे, ह्याच्या खाली पार्किंग आहे 4 व्हीलरला. असे आता हे इकडेच लागणार. तरी गर्दी नाही बाबा. हे पाय सटकतोय. जा तू पटापट, आम्ही येतो स्लोली स्लोली. जा आता डॅडाला जाऊन दे. ह्याच्या 4 व्हीलर पण येतात इथे. 4 व्हीलर म्हणजे छान आहे हे सुविधा ह्याची. म्हणजे हे 2 व्हीलरसाठी सगळी जागा आणि 4 व्हीलर. लास्ट टाइम आलेलो ना, खूप हे सगळं भरलेलं होतं. आणि ह्याच्या खाली पण पार्किंग आहे. दमुक झाला. छान आहे ना. 4 तिकीट आमच्या. इकडे बसते ना. बॅग जायला नाही तर बाहेर डायरेक्ट बाहेर. इधर आके देख, उधर बैठ के देख, दिख रहा है उधर बैठ के. हाँ, उधर बैठ के दिख रहा है ना. काय कसलं भारी वाटतंय. चढ वरती जरासाठी. सर आता चालू नाहीये बोट. ये चालू झालं नाही चढवणार आहे तुला. ये चढ ना वरती. हा गुड. आता कसं नाही राहून दे. काय एवढं पुढे नाही. कसं वाटतं आता? बोल आपलं. हॅलो, आज आता कुठे आलाय? नाही पडणार अजून, टाइम आहे. बोट चालू नाही झाली आहे. आता रडतोय. आता डरपोक उतर. ये. हा आता कुठे आला? कसं वाटलं तुला? हळूहळू गाड्या वाढायला लागले. हा काय केलं बघितलंस? चावी गाडीला विसरून आली.
सगळ्या ब्रँडेड आहेत. मर्सडीज, BMW पण आली. भारी आहेत, भारीतल्या गाड्या छान आहे. ते कामाचे वगैरे लोक असतात त्यांच्या फेऱ्या असतील त्या. आणि ना ह्या बोटीचं एक गोष्ट आहे की ही ना बोट ना ऑन टाईम असते. हे तिकीट आहे, हे तिकीट आहे असं. आणि हे 4 काढलेत आम्ही कारण का आमच्या बुलेटचं पण तिकीट काढावं लागलं बाबा. मग ते सुद्धा आमच्या सोबत आहे बुलेट, मग तिची पण तिकीट आहे. ती आमची हिरोईन तिथे उभी आहे खाली मस्त. हे सेकंड टाईम आम्ही तिला घेऊन चाललोय फिरायला. आणि मी पण सेकंड टाईम चालली आहे. त्याचे अथांगचे डॅडा पण सेकंड टाईम चाललेत. फक्त अथांग फर्स्ट टाईम चालले. मग अथांगसाठी आम्ही म्हणून अलिबागचं प्लॅन केलं कारण का त्याला पण मजा करून द्या. त्या MTMने चाललो आहे. छान वाटतं. म्हणजे ज्याची गाडी असेल त्याला तरी हे म्हणजे बरं आहे कारण का गाडी त्याची त्या बोटमध्ये टाकून मग फिरायला जायला मस्त असं. अशी 4 व्हीलर 2 व्हीलर ह्या पण ही बोट आहे ना ऑन टाईम असते. 8चा तर 8च टाईम. 1 मिनिट पुढे ना 1 मिनिट मागे नाही. परफेक्ट टायमाला ते निघणार बोट आता एकदम 8 वाजता. तर साहेब अथांग साहेब आणि अथांगचे डॅडा साहेब आलेत आता. हाय. फिरून आले बोट. कुठे आहे तू अथांग आता? शिपवर है तू? क्या कर रहा है शिपवर? काय मजा कर रहा है? अच्छा है फिर, अच्छा काम कर रहा है तू. काय सांगायला आहे डॅडा? 2 शब्द तर बोला आपल्या ब्लॉग मध्ये. मी टाकणार हे पण आता तू बोललास ते. मी कोल्हापूर बोलायला सांगते तर बघा कसे मला बोलतायत. तो तिथे शाटपणा करू डोकं असाच माणूस आहे कुसका. मला भूक लागली यार. आता कुठून जायचं काय माहिती. बाबा इकडे तर फुल जाम आहे. सगळं जाम आहे. रश आहे रश. AC का AC. काय खायला अथांग सांगतोय बोटचे ड्रायव्हर आलेत. हे काका आहेत ना ते बोटचे ड्रायव्हर आहेत. आणि ते आता खाली उतरणार आहे बोटच्या आणि बोट ढकलत म्हणजे चालवत चालू करणार आहे है ना. आता चुकीचं आणि स्वतः आधी ते सांगितलंच ना मला. हा काका कुठे गेले? त्यांच्यावर लक्ष आहे त्याचा. हा दुसरी अच्छा काकाची दुसरी बोट ती आहे. मग काका ती बोट चालवणार आहे. चांगलंय. काय काय बघायला नंतर. अरे हा रे स्कॉर्पिओ आली आमची स्कॉर्पिओ. अच्छा माझी फेवरेट स्कॉर्पिओ. आणि तुझी? माझी 700. कोणती 700? 700 काय आहे पण 700च्या आधी काय आहे? अच्छा थार पण आहे. ती कोणाची फेवरेट आहे आता? मग 700 पण स्कॉर्पिओ पण थार पण लय भारी भारी गाड्या आहेत. असं वाटतं बघतच राहायचं गाड्यांना. एक नंबर. ही तर माझी फेवरेट गाडी. लोगो जो आहे ना तो छान छान प्रिय लोगो आहे माझा. त्याच्यानंतर सांग बोलला ती. आणि इथे फॉर्च्युनर पण आहे. इथे BMW आहे. कुठे गेली ती BMW? हां ही बघ ही ब्ल्यूवाली. सगळ्या अशा ब्रँडेड एकदम कार आहेत. केवढ्या आहेत. आणि 5 मिनटापर्यंत चालू राहणार ते. इकडे डोअर आहे. लास्ट टाइम आम्ही आलो ना तेव्हा आमची शेवटची गाडी आलेली. आमची बुलेट शेवटची आलेली आणि त्याच्यानंतर तो डोअर बंद झालेला. आणि ती गोष्ट आहे ही 4-5 वर्ष आधीची गोष्ट. आम्ही 4 वर्ष आधी आलेलो या बोटने फिरायला चाललेलो तेव्हा. 4 वर्षानंतर मग आम्ही डायरेक्ट आमचं पॅकेट घेऊन आलोय. पॅकेट
मस्त. मला ते ह्या कार, मला बाहेरचा व्ह्यू बघा, हे कार आता बघत बसायचे वाटतात. प्रेम आलं, मला लई आवडतं मला कार. प्रकारे आमची बोट चालू झालेली आहे. आपले स्वागत आहे. ओके. पुढील सूचनांकडे लक्ष द्या. बाहेरील जागेत बसलेले प्रवासी कृपया आपल्या जागेवरच बसून राहा. लहान मुलांना परवानगी आहे आणि त्यांना नेहमी पट्टा बांधून ठेवणे आवश्यक आहे. बाहेरील खाद्यपदार्थांचे सेवन करा. आपला प्रवास सुखद आणि अविस्मरणीय ठरो. धन्यवाद. ही समोर बोट आहे, ती किती मोठी बोट आहे. हीच इतकी मोठी आहे, ते मला ना विक्रांत बोट बघायची आहे खरं तर. ती तर किती मोठी असेल. माझी खूप इच्छा आहे ती बोट बघायची, विक्रांत बोट. खूप ऐकून आहे त्या बोटीबद्दल, मला ना खरंच ती बघायची आहे बोट. हे एकदा बोललेले मला की म्हणजे ती लागत आहे बोट आणि इथे धक्क्याला कुठे म्हणजे कोणतरी पावसाळ्यात येते. आलेली त्या टायमिंगला ना मी प्रेग्नेंट होते आणि मला झेपत नव्हतं म्हणजे कुठे बाहेर वगैरे जायला. त्याच्यामुळे मला येता नाही आलं. मला ती बघायची होती. बघू आता परत कधी वेळ, योगाने कधी वेळ येतोय. मला ती बोट खूप बघायची इच्छा आहे. खूप 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 इच्छा आहे मला ती बोट बघायची, विक्रांत बोट. यूट्यूबला वगैरे सगळे व्हिडिओ फोटो गुगलला वगैरे बघेन, पण मला अशी स्वतःच्या समोर येऊन बघायची ती बोट कशी वाटते. काय कुणाला कुठे जायचंय आता? गावाला. आता ह्या बोटने गावाला जायचंय. कुठे जायचंय? हा, कोकणात जायचंय. मग जाऊया ना, आपलंच गाव आहे ते सुद्धा. या सध्या ना आम्हाला कोकणात जायलाच नाही भेटलं. ह्या टायमिंग जास्त आमचे दौरे कोल्हापूरलाच चाललेत. कोल्हापूरच फिरतोय सध्या. वर्ष झालं आम्हाला आमच्या गावाला जायलाच नाही भेटलंय. काय रे था, जाऊया लवकरच जाऊया. हा, त्याला ना गावाला जायचंय, समुद्राच्या किनारी हेळेवर आमच्या खेळायचंय भरपूर. वाळून आता तसं इकडे पण खेळायला भेटेल त्याला, पण शेवटी आपलं गाव ते आपलंच गाव असतं. असं गाड्या पण आरडाओरडा करायला लागल्या. बोट एवढ्या हलायला लागले, गाड्या पण सेन्सर द्यायला लागल्या. लय बेकार हलायला लागली बोट. हा ना, ते काय कृपया पुढील सूचनांकडे लक्ष द्या. आम्ही पुढे थोड्या खराब हवामानाची अपेक्षा करत आहोत. आपल्या सुरक्षेसाठी सर्व प्रवाशांनी आपला पूर्ण प्रवास आपल्या जागेवर बसून करावा ही नम्र विनंती आहे. सुरक्षा. पहिल्यांदा ही बोट अशी हलताना बघितली बाबा. ही बोट अशी हलत नाही. गाड्या वाजायला लागल्या. सगळे लोक इकडे करायला लागली. कारण का काहीतरी विचित्रच वातावरण वाटायला लागलंय बोटीचं. बोटीने फिरायला तर मज्जा वाटते बाबा, पण हवा पण टाईट होते. काही सोपं नाही ते बोटीने प्रवास करणं. गाड्या वाजायला लागले. टिंग 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 टिंग. त्याला धोक्याची सूचना, धोक्याची. लय बेकार बोट हलायला लागली. कधी अशी हलत नाही बोट. मोठ्या बोटी थोडी अशा एवढ्या हलतात. कधी हलतात जेव्हा खूप वादळ होतं तेव्हा समुद्राच्या ठिकाणी, तेव्हा ह्या बोटी अशा हलतात. सगळं डेंजर बघताना तर लय डेंजर वाटते. क्रॉस होते. थोडी आता हे बघितलं, थोडी कुठे स्थिरावते वाटलं का लगेच वाकडी होते. बाहेर बघूनच मला आता चक्कर सारखं व्हायला लागलं. एवढी बोट हलते ना, गरगरी यायला लागले मला. बाहेर बघायचं नकोच वाटायला लागलंय. पोचलो आता आम्ही इकडे जेटीच्या जवळ आलो. एवढे धक्के खात बोट हलवत पूर्ण प्रवास धोक्याचा होता थोडा. आणि पोचलो चला आपल्या मार्गाला.
आता बोट फिरून लागेल इथे. तासभर लागला, पूर्ण 1 तास लागतो, प्रॉपर 1 तास. टायटॅनिक बोट चालू आहे दोघांची. कोणी नाही, सगळेजण बसले जागेला, सगळेजण बघा, सगळेजण लांब लांब आहेत आणि हे दोघांचे टायटॅनिक बोट चालू आहे. बापाचे नाही, लेकाची, झिलाचे नाही, बापसाची. काय बाई स्टाईलमध्ये उभे, स्टाईल बघा दोघांची पण. हा बोटीचा कलर असतो ना, तो खरंच खूप चांगला असतो, म्हणजे खूप गडद असतो, असं जाड असा. आणि ह्याची ना एक आठवण आहे, ती तुम्हाला सांगते मी आता. तर माझे मामा आहेत ना, ते सुद्धा ना क्रूजवर होते, म्हणजे असे मोठ्या मोठ्या बोटींवर कामाला होते पहिलं त्या टायमिंगला. आता असं तर काय मला ट्रेंडच झाला आहे, पण त्या टायमिंगला माझे मामा आहेत ना बोटीवर कामाला होते. आणि त्यांनी ते तसले कलर आहे ना माझ्या मम्माला आणून द्यायचे, म्हणजे तेव्हा चालायचं सगळं हे असं, आणि ते आणून द्यायचे. तिला असं भिंतीला वगैरे मारायचे आणि कित्येक वर्षामध्ये कलर गेलाच नव्हता, ऑइल पेंट. आणि खरंच ओरिजिनल ऑइल पेंट असतात हे बघा. हा पण ऑइल पेंट आहे व्हाईट कलरचा, हा पण ऑइल पेंट आहे. असला कलर आणून दिलेले, ब्ल्यू कलर डार्कमध्ये. आणि तिने घरात मारलेले भिंतींना, खरंच त्याची बा कोपड्या वगैरे पण निघाल नव्हते, एकदम मस्त राहिलेले. मामा माझे आणून द्यायचे, त्या आठवणीच राहिल्या सगळ्या. मी निघतो, सगळ्या गाड्या वगैरे गेल्यात, आम्ही निघतो. चली, ओके, बसली. हां चला, आता आम्ही निघालो जायला आमच्या पुढे प्रवासाला दाखवले. असं बाहेर पडायचं. गाड्या ठेवल्यात, म्हणजे एवढं खूपच आहे डिस्टन्स चालण्यासारखं. काय काय वयस्कर लोकांना वगैरे नाही जमत किंवा थकायलाच होतं, त्या अशा गाड्या त्या फ्रीवाल्या आहे.